मित्रांनो, कधी विचार केलात का? पगार दर महिन्याला येतो, पण महिन्याच्या शेवटी प्रश्न तोच, पैसे गेले कुठं? आणि जर फक्त सेव्हिंग्स अकाउंट ठेवल्यानं कोणी श्रीमंत झालं असतं तर आज प्रत्येक मध्यम वर्गीय कुटुंब कोट्याधीश करोडपती असतं, बरोबर ना? आपण सगळे मेहनत करतो, सकाळी ऑफिस, संध्याकाळी घर, काही जण तर शनिवार रविवारी कामात असतात. पण महिन्याच्या शेवटी बँक अकाउंट पाहिलं की मनात एकच प्रश्न, इतकी धावपळ करूनही काही शिल्लक नाही. मुद्दा पगाराचा नाही, मुद्दा आहे तो पगार जातो कुठं याचा. आणि हेच ते ठिकाण आहे जिथं 90% लोक आपल्या पैशासमोर हरतात. आणि त्यामध्ये सर्वात मोठा ट्रॅप आहे सेव्हिंग्स अकाउंट. आपल्याला लहानपणापासून शिकवलं गेलं, पैसे बँकेत ठेवा, सुरक्षित राहतील. हो, नक्कीच सुरक्षित राहतात, पण वाढत नाहीत. आता छोटासा विचार करा. बँक 3% व्याज देते आणि महागाई 6% वाढते, तर आपले पैसे वाढतात की कमी होतात? बँक आपल्याला झोप देते पण स्वातंत्र्य नाही देत. बँक आपलेच पैसे वापरून कर्ज देते, व्याज कमावते आणि बँक मोठी होते, आणि आपण आपल्या पैशांना अकाउंट मध्ये झोपवतो. पगाराचा चक्रव्यूह कसा आहे? महिन्याची कथा सगळीकडे सारखीच आहे. पगार आला की EMI, भाडं, बिल, किराणा, छोटी मोठी खरेदी, आणि शेवटी काहीच शिल्लक नाही. आपणच आपल्या मनाला समजावायचं, ठीक आहे पुढच्या महिन्यात येईल ना, अशी सवय झालेली. याचा अर्थ आपण पगाराला खर्चाचं माध्यम बनवलंय, निर्मितीचं साधन नाही. लक्षात ठेवा, जोपर्यंत पैसा तुमच्यासाठी काम करत नाही तोपर्यंत तुम्ही पैशासाठी काम करत राहणार. मग करायचं काय? असं साहजिकच तुमच्या मनात प्रश्न येणार. त्यासाठी आता पाहूया सॅलरी प्लॅनिंग फॉर्म्युला. हा तो फॉर्म्युला आहे जो पगाराला खर्चापासून गुंतवणुकीत बदलतो, आणि त्या फॉर्म्युलाचं नाव आहे 50-30-20 फॉर्म्युला. 50-30-20 फॉर्म्युला. 50% काय? पगाराचा 50% मध्ये तुमच्या सर्व गरजा भागल्या पाहिजेत. म्हणजेच पगाराचा अर्धा भाग हा गरजावर खर्च करायचा, ज्यामध्ये घर, अन्न, प्रवास, EMI, फी, विमा. पण गरज आणि दिखावा यात फरक ओळखायला शिकला पाहिजे. गरजा पूर्ण करणं आवश्यक आहे, पण त्या ओळखणं त्याहूनही महत्वाचं. घर, अन्न, फी हे खर्च जगण्यासाठी आहेत, पण दाखवण्यासाठी नाहीत. दुसरा 30% पगाराचा या इच्छेसाठी खर्च करायचा. म्हणजेच 30% भाग हा आनंदासाठी, भेटवस्तू, फिरणं, मनोरंजन. कारण थोडा आनंदी जगण्यात हवा हो, पण तो मर्यादेत असला की समाधान मिळतं. प्रत्येक सेल म्हणजे आनंद नाही, ती सवय बनते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे 20% गुंतवणूक. उरलेले 20% जे आहेत थेट इन्व्हेस्टमेंट मध्ये गेले पाहिजेत. जसं की LIC, SIP, PPF, NPS, काहीही असो, छोटं असो वा मोठं, सुरुवात जरूर करा, पण ऑटो डिडक्ट करा. कारण जेव्हा पैसे आपोआप वळतील तेव्हाच खरी वेल्थ बिल्डिंग सुरू होईल. आता एका उदाहरणासहित वेगवेगळ्या पगारासाठी प्लॅन समजावून घेऊया. जर एखाद्याचा पगार 25,000 असेल तर 25चा अर्धा टक्के 50% 12,500 रुपये ते आपल्या गरजासाठी खर्च करायचा. 30% म्हणजे 7,500 रुपये इच्छा, आणि 20% हे 5,000 रुपये तुमची गुंतवणूक झालीच पाहिजे जर 25,000 पगार असेल. आणि जर 5,000 दरमहा प्रत्येक महिन्याला योग्य ठिकाणी जर गुंतवले तर 15 वर्षात 15 लाख तयार होऊ शकतात. एक्झॅक्टली त्याचप्रमाणे जर 50,000 पगार असेल तर 50चा अर्धा टक्के 25,000 रुपये गरजासाठी, 15,000 रुपये 30% इच्छासाठी, आणि 10,000 रुपयासाठी 10,000 रुपयाची गुंतवणूक झालीच पाहिजे. म्हणजेच 10,000 रुपये दरमहा गुंतवणूक केले तर 25 वर्षात जवळजवळ 1 कोटी रुपये तुमचे बनू शकतील. आणि जर 1 लाख पगार असेल तर सेम 50,000 गरजासाठी, 30,000 इच्छासाठी, आणि 20,000 गुंतवणूक. आणि 20,000 जर 25 वर्षासाठी योग्य ठिकाणी लावले तर 2 करोडपेक्षा जास्त तुमच्याकडे कॉर्पस तयार होतो. मग सर्वसामान्य चुका लोक काय करतात? पहिली चूक, आधी बचत करू मग गुंतवणूक. नाही,
बचतीनं कधीच श्रीमंती येत नाही. आधी गुंतवणूक करा, बचत आपोआप होईल. कारण गुंतवणूक म्हणजे भविष्याचं बियाणं आहे. दुसरी चूक, आता खर्च जास्त आहे, पुढे करू म्हणजे टाळाटाळ करण्याची सवय. पुढे म्हणजे कधीच नाही. जितकं लवकर सुरू कराल तितका कंपाऊंडिंगचा जादू तुमच्या बाजूने काम करतो. तिसरी चूक, मित्रांनी जे केलं तेच मी करतो. अहो, मित्राची कमाई, मित्राची जबाबदारी आणि त्याचं ध्येय वेगळं आहे म्हणून कॉपी नाही करायची, प्लॅनिंग हवं. स्वतःचा आर्थिक रोड मॅप स्वतःच बनवायचा. आणि चौथी चूक, इन्शुरन्स फक्त टॅक्स साठी आहे. हा चुकीचा समज आहे, 100% चुकीचा समज आहे. कारण विमा म्हणजे टॅक्स नाही, हे कुटुंबाचं संरक्षण आहे. आणि कुटुंबाचं रक्षण करा, नंतर गुंतवणुकीचा विचार करा. कारण जीवन असेल तरच योजना कामी येतात. मग वेल्थ बिल्डिंग साठी महत्वाच्या 3 गोष्टी कुठल्या आहेत? सगळ्यात महत्वाची गोष्ट, ऑटोमेट करायचं. खर्चा आधी गुंतवणूक करायची. म्हणजेच काय, इन्कम मायनस सेव्हिंग्स इज इक्वल टू एक्सपेन्सेस. म्हणजेच पगार आला की त्याच्यातून बचत करा. जेवढे तुमचे 10% आहे, 20% आहे, 30% जे असेल ते. आणि त्याच्यानंतर जे उरलेले पैसे त्याच्यावर ते एक्सपेन्सेस करायचा, खर्च करायचा. पैसे उरले तर गुंतवणूक करायची ही सवय नाही, तर आधी गुंतवणूक करून उरलेले पैसे खर्च करायची सवय लावा. जेव्हा गुंतवणूक आपोआप खात्यातून जाते तेव्हा श्रीमंती न कळत तयार होते. दुसरी गोष्ट, डायव्हर्सिफाय. सर्व पैसे एका जागी नका ठेवू. डोंट कीप ऑल द एग्स इन वन बास्केट. किसी ने ठीक से कहा, एका झाडाला पाणी दिलं तर बाग तयार होत नाही. तसेच सर्व पैसे एका ठिकाणी ठेवल्यास धोका वाढतो. थोडं LIC मध्ये, थोडं SIP मध्ये, थोडं इमर्जन्सी फंड मध्ये, म्हणजे सुरक्षितताही मिळते आणि वाढी होते, ग्रोथही होते. आणि तिसरी गोष्ट म्हणजे कंपाऊंडिंग. वेळेला आपला भागीदार बनवा. लवकर सुरुवात करा म्हणजे कमाई. कारण वेळ हा सर्वात मोठा व्याजदर आहे. पैशाने पैसा कमवायला शिकवलं की प्रत्येक दिवस तुमच्यासाठी काम करू लागतो. आजचा 1 रुपया उद्याचं यश ठरू शकतो. योग्य ठिकाणी लावलेले पैसे उद्याचं स्वप्न पूर्ण करतात. एक क्षण विचार करा, तुमचा पगार फक्त खर्चासाठी आहे का, की थोडा भाग तुमच्या भविष्याकरताही असावा? तुमची मुलं, तुमचा निवृत्ती काळ, आई वडिलांची काळजी, हे सगळं आजच्या पगारावर अवलंबून आहे. तो पगार योग्य दिशेनं न नेल्यास उद्या पश्चाताप ठरलेला. मग काही गुंतवणुकीचे पर्याय काय असतील? पहिला पर्याय, LIC आणि SIP चा कोंबो. दोनच. LIC घेतली की तुमचं प्रोटेक्शन, कुटुंबाचं संरक्षण असेल आणि SIP मुळे तुमचं ग्रोथ होईल. दोन्ही मिळणार आहे याच्यामध्ये. दुसरा पर्याय, इमर्जन्सी फंड. 6 महिन्याचा मिनिमम 6 महिन्याच्या खर्चा इतकं वेगळं ठेवायची रक्कम इमर्जन्सीसाठी. आणि तिसरी गोष्ट, गोल बेस्ड इन्व्हेस्टमेंट. प्रत्येक गुंतवणुकीला नाव द्यायचं, जसं की रिटायरमेंट फंड, चाइल्ड एज्युकेशन फंड, ड्रीम होम फंड. नाव दिलं की जबाबदारी वाढते. श्रीमंत आणि मध्यमवर्गीय यात फरक फक्त एकच. श्रीमंत लोक प्लॅनिंगने जगतात आणि मध्यमवर्गीय लोक पगाराला. पैसा तसाच करतो. जर तुम्ही त्याला शिकवता की खर्च शिकवला तर तो उडतो आणि गुंतवणूक शिकवाल तर तो वाढतो. मित्रांनो, आता वेळ आली आहे पगारातून श्रीमंतीकडे जाण्याची. प्रत्येक महिन्यात पगार आला की पहिलं काम करायचं, स्वतःलाच आधी पगार द्यायचा. म्हणजे पगाराचे 20% थेट गुंतवणुकीत टाकायचे. लक्षात ठेवा, जो माणूस पगाराचं नियोजन करतो तो उद्या पगार देणारा बनतो. मित्रांनो, जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तो आपल्या मित्रांशी शेअर करा. कारण प्रत्येक मेहनती माणूस श्रीमंत होण्यास पात्र आहे. आणि जर तुम्हाला माझ्याकडून तुमच्यासाठी 1-to-1 सॅलरी प्लॅनिंग ब्लूप्रिंट बनवून घ्यायचं असेल तर खालील लिंकवर तुमची माहिती भरून द्या किंवा मला थेट व्हॉट्सअप करा 9922064136 वर. कारण पैसा कमावणं सोपं आहे, पण ते टिकवणं ही खरी शहाणपणाची गोष्ट आहे. मी आहे शिवाजी शिंदे, समृद्ध भारत मिशन 2030. प्रत्येक भारतीय कुटुंब आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र व्हावं. भेटूया पुढील आठवड्यात अशाच एका नवीन संकल्पनेसह. तोपर्यंत धन्यवाद. रामकृष्ण हरी.